पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7/12 करूया कोरा 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 7/12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। नमस्कार मंडळी, आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर। आज कर्जमाफीबद्दल आपण अपडेट घेऊन आलेलो आहे। म्हणजेच की अजित पवार यांनी स्पष्टपणे 31 तारखेच्या आत शेतकऱ्यांना कर्ज भरायचे सांगितले होते आणि यावर्षी कर्जमाफी होणार नाही हेही त्यांनी स्पष्टपणे केले। आणि अशाच या भिकारचोट सरकार आपल्या शेतकऱ्यांशी खेळण्याचा प्रयत्न करते हेही आपण बघितलंच असेल। म्हणजेच की यांनी आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचं यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु आता त्यांनी या कर्जमाफीबद्दल साफ नकार दिला आणि अशा टिंगल-टवाळक्या करण्याच्या विषयावर घेऊन गेले। कशा प्रकारे तर आपण बघू शकता, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी कर्जमाफी होणार की नाही याबाबत आज स्पष्टपणे भाष्य केलं। ते म्हणजेच की मात्र सत्तेत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिले होते। त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेल्या महायुती सरकार कर्जमाफी करेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास हाताला आखाडा दिला होता। आणि या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी कर्जमाफी होणार नाही याबाबत आज स्पष्टपणे भाष्य केलं। म्हणजेच की त्यांनी आपल्या शेतकऱ्यांशी कशा प्रकारे तोंड फिरवण्याचा प्रयत्न केला हेही आपण बघितलं असेल मित्रांनो। कशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांशी हे प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर असे आश्वासन देऊन आपली पाठ फिरवण्याचा प्रयत्न करतात। तर अशा सरकारला आपणही शेतकऱ्यांनी लक्षात ठेवून समोरच्या पंचिकला यांच्याशीही असाच गेम केला पाहिजे। परंतु त्यांनी एक आपलं रिंगण आखलेलं आहे, म्हणजेच की आपल्या शेतकऱ्यांना त्या रिंगणात फसवायचं आणि यांचे वोट कशा प्रकारे मिळवून घ्यायचे हे त्यांना आधीच समजलेलं आहे। आणि आपल्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे गेम खेळतात आणि कशा प्रकारे आपल्या शेतकऱ्यांशी त्यांच्या कष्टाचा घास ओढून घेण्याचा प्रयत्न करतात। आणि आपण बघू शकता आता सोयाबीनचे भाव आणि बाकी इतर पिकांचेही भाव कशा प्रकारे आहेत। तर हेही आपण लक्षात ठेवून या शेतकरी आपला असा याच्यामध्ये फसलेला आहे की एक तर इकडचं नाही आणि एक तर तिकडचं नाही। शेतकऱ्यांनी भरोसा ठेवावा तरी कोणावर हेही आपल्याला कळलं पाहिजे। आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही आपल्या शेतकऱ्यांविषयी महत्त्वाचा मुद्दा घेऊन यावा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना फसवण्याची एक संधीही त्यांनी ठेवली होती, परंतु त्यांनीही ही गोष्ट समजून शेतकऱ्यांविषयावर बोलावं हे शेतकऱ्यांचं मत आहे। आणि मित्रांनो, आपल्यालाही आपल्या या कर्जमाफीबद्दल काही विचार असतील तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा। धन्यवाद मित्रांनो, जय श्रीराम।